इतना ही प्यार है तो मराठी का मुंह में ले. इतना ही प्यार है तो मराठी का मुंह में ले. इतना ही प्यार है तो मराठी का मुंह में ले. मुंह में मराठी लेने का. क्या लेने का? मराठी. मराठी भाषा. गैरसमज करून घेऊ नका, मी भाषेबद्दलच बोलतोय. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी या बाईंच्या क्लिपमधलं हे आक्षेपार्ह वाटणारं विधान दाखवून तुम्हाला थोडंसं गोंधळात टाकलंय असं तुम्हाला वाटत असेल ना. तर याचं उत्तर तुम्हाला पुढच्या या माझ्या संक्षिप्त विवेचनातून मिळणार आहेच. झालंय काय, म्हणजे परवापासून सोशल मीडियावर एक विषय गाजतोय. एअर इंडियाच्या फ्लाईट 676 कोलकाता मुंबई या फ्लाईटमध्ये एका महिलेनं आपल्या सहप्रवाशाला मराठीत बोल, मुंबईला चाललायस ना तर मग तुला मराठी आलंच पाहिजे अशा भाषेत खडसावलं. आणि हे खडसावणं म्हणजे इन एअर धमकी, अब हवा में भी छिड़ गया भाषावाद, हवा में मराठी भाषियों की गुंडागर्दी अशा आशयाचे रिपोर्ट्स येणं. बघा, सुना आपने, मतलब अब मुंबई में रहने और काम करने के लिए ही नहीं, अगर आप मुंबई की फ्लाइट में भी हैं तो भी आपको मराठी आनी ही चाहिए. और महाराष्ट्र में एक बार फिर से हिंदी बना मराठी विवाद शुरू हो गया. पहले तो सिर्फ महाराष्ट्र में ही होता था, अब ये मामला फ्लाइट में भी शुरू हो गया. भाई इंडिया में क्या चल रहा है? अभी एक यूट्यूबर का वीडियो वायरल हो रहा है, माही नरजी. इनके यूट्यूब पे 4.5 लाख सब्सक्राइबर हैं. कल इन्होंने अपने इंस्टाग्राम पर एक वीडियो पोस्ट किया था और अब वो वीडियो बहुत वायरल हो रहा है. वीडियो में एक लेडी उन्हें बोल रही है अगर तुम मुंबई जा रहे हो तो तुम्हें मराठी बोलना पड़ेगा. वो लेडी उन्हें मराठी बोलने के लिए फोर्स कर रही है. अगदी इंग्रजीतही असेच रिपोर्ट येत आहेत. In another incident of an on-air mid-flight unruly passenger behavior and also coupling it with the language row erupting mid-air. बघितलं ना कसं बोलते ही बाया. इन अनदर इन्सिडेंट ऑफ ऑन एअर मिड फ्लाईट अनरुली पॅसेंजर बिहेवियर. च्या आयला यांच्या मीडियाकडून बात का पतंगड बनवणं हे तर नित्याचंच झालेलं आहे. त्यात मराठी भाषेचा विषय जेव्हा जेव्हा येतो तेव्हा राज ठाकरेंनी फिर उगला जहरवाला फंडा तो तर जुना झाला आहे. पण मराठीच्या विषयावर मीडिया हाऊसेसचं डबल स्टँडर्ड आपण अलीकडेच अनुभवलेलं आहे. मनसेचा मीरा रोड भाईंदरचा मधला तो जो मोर्चा, राजसाहेबांचं भाषण, हे एकाच मीडिया हाऊसचे लोक त्यांच्या मराठी चॅनलसाठी मराठीतून वार्तांकन करताना कसे करत होते, कसे बोलत होते आणि जे म्हणजे मराठीचा कैवार घेतल्यासारखे बोलत होते. त्यांच्या घरचंच लग्न आहे, घरचंच कार्य आहे असं सारखं ते नटून थटून सगळं पुढे पुढे करत होते. आणि तेच लोक बूम पलटी केला ना, म्हणजे इकडे अमुक अमुक चॅनल मराठी आणि दुसऱ्या बाजूला हिंदी, म्हणजे बूम पलटी केला की तो बूम पलटी करून हिंदीसाठी बोलताना फिर उगला जहर असा जो पवित्रा आहे ना तो पवित्रा घेताना दिसले होते. आपला तो फेमस मालवणी पत्रकार पण होता त्यात, बघितला असेल तो व्हिडिओ तुम्ही. पण आता या कलकत्त्याहून मुंबईला निघालेल्या विमानात जे घडलंय ते नेहमीच घडतं. फक्त समोरचा माणूस ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची कुवत बाळगणारा नसेल तर ते बाहेर येत नाही. जनरली विमान प्रवासात इंग्रजीचंच बोला असा जणू काही अलिखित नियम बनवलाय काही लोकांनी. विमान प्रवास करतो म्हणजे मला इंग्रजी आलंच पाहिजे. पण मोदींच्या राज्यात अलीकडे विमानात स्थानिक भाषांमध्येही उद्घोषणा होऊ लागल्यात. मराठीतही बोलतात एअर होस्टेस, हे विसरतायत. तरीसुद्धा काही प्रवाशांमध्ये एक प्रकारचा माज असतो. लागला धक्का किंवा जसं या बाईसोबत झालं तर माझ्यासारखा माणूस हा मराठीतच व्यक्त होतो, अरे सोन्या जरा हळू केले का. असं मी अनेकदा विमानात, एअरपोर्टवर, अगदी दुबईतल्या मॉलमध्ये बोललेलो आहे, मला आठवतं आहे. आणि तो समोरचा माणूस कसा विचित्र नजरेनं, म्हणजे मी कुठली तरी चंद्रावरची किंवा परग्रहावरची भाषा त्याच्याबरोबर बोललो आहे असा चेहरा करून माझ्याकडे बघणं, हे सगळं अनुभवलेलं आहे मी. बरं, हे बघणारे लोक कोण आहेत? खरोखरच आफ्रिकन आहेत का, इंग्रज आहेत का, किंवा कोरियन आहेत का, ज्यांना कळत नाही मराठी? अहो, काही लोक मराठीच लोक असतात, तेच आपल्याकडे असं बघतात की हा समोरचा माणूस कुठली भाषा बोलतो. आता इथं नेमकं काय झालं होतं हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल. You are telling me that I need to speak in Marathi. Yes. Want to do that? Please do that. What's your name? Whatever my name is. What's your You're name? going to Mumbai, you should know Marathi first of all. No, I don't speak Marathi. You know English? I will not. ऐसे बदतमीजी क्यों कर रही हैं? बोल रही हैं मराठी बोल. What is this? What is this? वो बोल रही है बदतमीजी नहीं. ये देखिए, बोल रही है मुंबई उतरिए आपको बदतमीजी दिखाती है. ये क्या तरीका होता है? बदतमीजी क्या होती है? ये क्या तरीका होता है? तुम्हाला मराठी माहिती नाही ना, तुम्ही बसा. एयर इंडिया में ये बदतमीजी हो रही है एंड ऐसे ऐसे लोग ट्रैवल कर रहे हैं. क्लियरली मुझे धमकी मिली कि तुम बॉम्बे जा रहे हो, बदतमीजी क्या होती है तुम्हें वहां बताएंगे. माही नेरगी किंवा माही खान, माही नेरगी नावाचं त्याचं ते
इन्स्टा हँडल आहे. त्या पोरकट यूट्यूबरला ती मुजुमदार नावाची बंगाली महिला मराठी जे बोलली ते समजलं नाही, पण ती त्याला म्हणते की तू मुंबईला चालला आहेस, मग तुला मराठी समजायला हवं. तर त्यात बदतमीजी कसली झाली हे मला काय कळलं नाही. हा माही खान आपल्या नावाचा आणि आपल्या धर्माचा गैरफायदा घेत विमानात घडलेल्या साध्याशा बाचाबाचीला सोशल मीडियावर टाकत स्वतःचे व्ह्यूज आणि रीच वाढवून घेण्याचा प्रयत्न करत होता. मुजुमदारबाई तर विसरूनही गेल्या होत्या ती विमानातली घटना. पण याने सलग 3-4 व्हिडिओज, रील्स हे आपल्या चॅनलवरून व्हायरल केले. गाव दुनियाभर फेमस झाली ती बाई पण. आणि मग मराठी द्वेषी सोशल मीडिया जो आहे आणि मेनस्ट्रीम मीडिया त्यांनी ते अजून पसरवलं. आणि या बाईच्या सोशल मीडियावर शिव्या, शाप, बलात्काराच्या धमक्या यांचा खच पडला. कुणीतरी बॉयकॉट एअर इंडिया हा ट्रेंड चालवला. आता एअर इंडियाचा काय संबंध? तर बाईच्या अंगावर ह्युंडाई कंपनीचा युनिफॉर्म होता. मग ह्युंडाईला पण टॅग केलं गेलं. ह्युंडाईवाल्यांनी या बाईला नोकरीवरूनच काढून टाकलं. मग ही बाई गेली मनसेच्या कार्यालयात. ठाण्याला आपला अविनाश जाधव त्याचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसला. आता तिकडून हाग्या दम देणारा व्हिडिओ व्हायरल झाला. मनसेच्या ऑफिसात या माई खानला कोंबडा बनवून बसवला नाही तर नावाचा अविनाश जाधव नाही असा दम जेव्हा मिळाला तेव्हा त्या लसणीच्यानं तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरून डिलीट केला. जे काय त्याने 2-3 व्हिडिओ केले होते. आणि सगळे बोलबाण नंतर जशी माफी मागतात ना, एकदा आधी बोटं घालायची नंतर मग माफी मागायची की मी जे बोललो त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. अरे बोललो दुखावल्या असतील तर म्हणजे काय? त्या स्टाईलची माफी मागितली, पण तोवर मॅटर गावभर झालेलं होतं. त्या माई खाननं आगाऊपणा केलाय. नाही आता मराठी, तो क्यू बोलू मराठी, हे नेहमीच उर्मट वाक्य याच्याही तोंडातून बाहेर आलेलं आहे. विमानात सहप्रवाशांसोबत बाचाबाची होते, नवीन नाहीये. पण ते शूट करून व्हायरल करणं, हेतू पुरस्सर व्हायरल करणं आणि ते करताना हे क्या बदतमीजी आहे असं जेव्हा तो विचारतो, त्यानंतर ती बाई म्हणते ही जर बदतमीजी होती तर मुंबईला उतरल्यावर तुला मी खरी बदतमीजी दाखवते. यात कसला आलाय माज? कुठली आली गुंडागर्दी? मराठीत बोललेलं याला समजलं नाही म्हणून जर बाचाबाची झाली तर ती बदतमीजी झाली. मग तर या भडव्याला बदतमीजी काय असते हे दाखवायलाच पाहिजे होतं. आता तुम्ही म्हणाल, आला तुम्ही सूर्यवंशी लाईनवर आलात. भडवा हा तुमचा पेटंट शब्द आहे ना. त्यात माई खान म्हणजे कांड्या. मग काय बोलणारच तुम्ही. पण कसं आहे ना मित्रांनो, मराठीच्या मुद्द्यावर यांची टांग मारायची वेळ आली ना तर अजिबात सोडायचं नाहीच आहे. पण त्यावरून तोंडसूक घेताना, त्या महिलेला न्याय मिळवून देताना, तिची हकनाक गेलेली नोकरी परत मिळवून देताना आपल्याला जे शक्य होईल ते करायचं आहे. पण मग मी या व्हिडिओच्या सुरुवातीला जी क्लिप दाखवली ती कशासाठी? बात का बतंगड कसा बनवला जातो याचं हे उत्तम उदाहरण आहे. नाण्याला 2 बाजू असतात. एक बाजू तर आपल्या समोर आहे, दुसरी बाजू जी आहे ना त्याबद्दल बोललंच पाहिजे. भर विमानात तो बावळट, बुळसट, तोकड्या विजारीतला लसूण चिवडा एखाद्या स्त्रीला इतना अच्छा लगता है तो मराठी तो मुंह में असं बोलून जातो. तो बोलूच कसा शकतो? तो असं बोलतोय किंवा तो असं बोललाय याचा काही पुरावा दिसतोय का? त्या बंगाली महिलेच्या शेजारी तर एक मुलगी बसलेली आहे, तीही एक स्त्री आहे. मागचे पुढचे पुरुष सहप्रवासी एवढे असंवेदनशील कसे असतील का की जे असं मुमेले वगैरे बोलल्यावर याच्याच तोंडात दिल्याशिवाय गप्प बसले असतील मुग गिळून? ही बाई बाचाबाची करताना ज्या एनर्जीनं त्या खानाशी बोलत होती तीच बाई असा घाणेरडा शब्द तिच्याबद्दल वापरल्यानंतर ताडकन उभी का राहिली नाही? तिनं तिथल्या तिथं त्याच्या कानाखाली का वाजवली नाही? मुंबई में रहना है तो मुंह में लेना पडेगा मराठी भाषा. मगर हा कांड्या जर एका बाईला असं काही बोलला असेल तर त्याला असाच कोरड्या माफीवर मोकळा कसा सोडायचा? त्याच्या आगाऊपणामुळं बाईंची नोकरीही गेली आहे. त्या शब्दांमुळे खरं तर तिचा विनयभंग झालाय. मग या बाईनं आधी एअर होस्टेसला तक्रार करून नंतर एअरपोर्टवर पोलीस स्टेशनला रिपोर्ट का नाही केला? त्याला तिथंच अटक का करून दिली नाही? ती राहते त्या स्थानिक पोलीस स्टेशनला जाऊन तिने तक्रार का नाही नोंदवली? ती न्याय मागायला मनसेच्या कार्यालयातच का गेली? मराठीचा तर अपमान झालाच आहे, पण तिच्यासोबत जे घडलंय ते त्याहूनही भयंकर आहे. मग तो प्रसंग आधीच विमानातच मोठा करून सहप्रवाशांच्या साक्षी पुराव्यानं सिद्ध करून त्या भडव्याला तुरुंगातच पाठवता आला असता. मग का नाही पाठवलं? मित्रो, या भडव्यांचे परप्रांतीय मुजोरांचे नखरे आता सहन करायचे नाहीतच. पण मराठीच्या आडून कोणी नको ते उद्योग करू पाहत असेल तर तिथंही सावध, आणि तेही वेळीच सावध व्हायला हवं, लक्षात घ्या. आपली मराठी पोरं त्या माई खानला शोधून काढतीलही आणि रागाच्या भरात फोडून ठेवतील.
कारण मराठीचा अपमान तर मोठा आहेच, पण एका माय भगिनीची इब्रत आम्हा मराठ्यांना त्याहूनही मोठी आहे. पण ही बाब जर खोटी निघाली तर तोंडावर आमचीच पोरं पडतील, मराठी माणूस पडेल. हा धोकाही लक्षात घ्यायला हवा. आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच धक्कादायक विधान दाखवण्यामागचा माझा हेतू हाच होता की गैरसमज व्हायला नको. कुणीतरी बात का पतंगड तर बनवत नाही ना. पराचा कावळा जो म्हणतो ना आपण, तो तर केला जात नाही ना. याची काळजी घेतली जावी, बस इतकंच. या सगळ्या प्रकारावर, या घटनेवर तुमचं काय मत आहे हे मला कमेंट्स करून जरूर कळवा. कोण खरं कोण खोटं, नाण्याच्या या दोन्ही बाजू आपण समतोल राखून बोलल्या पाहिजेत, मांडल्या पाहिजेत. मराठीबद्दल अभिमान तर आहे. जेव्हा मराठी, हिंदुत्व आणि माझा महाराष्ट्र याच्याकडे कोणी डोळे वर करून बघेल ना, त्याचे डोळे फोडण्याची शारीरिक ताकद नसेल, शक्ती नसेल, पण शब्दात तेवढी आग आणि तेवढी धगधग निश्चित आहे. त्यामुळं या अशा विषयांवर मी बोलतच राहणार. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.